हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी के केसव फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंट जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्टवर जोरदार डाऊट होता. रिझल्ट क्लिअर नाही आहे, ट्रान्सपरंट नाही आहे, IBPSचा पॅटर्न नाही आहे, त्याच्यावर वॉटरमार्क नाही आहे, एन नंबर ऑफ थिंग्स आर देअर. आणि या सर्व गोष्टी असल्यामुळे आपण संभाजीनगर खंडपीठामध्ये याची केस फाईल केली आहे आणि त्याची केस चालू आहे. पण सध्या जे स्टेटस आहे, इट इज जस्ट तारीख पे तारीख. 30 जुलै याच्या आधी डेट भेटली होती. 30 जुलै नंतर मध्ये डेट्स वगैरे नव्हत्या. त्याच्यानंतर जी डेट भेटली इट वॉज 10 सप्टेंबर 2025. तो 10 सप्टेंबर 2025ला डेफिनेटली एक्सपेक्टेड होतं की आता काहीतरी ठोस काहीतरी व्हावं किंवा काहीतरी एक्सपेक्टेशन होते आपले. पण झालं असं विद्यार्थी मित्रांनो की दिवसभरात जे कोर्टचे मॅटर असतात ना त्याचे लिस्ट असते, ठीक आहे ना. दिवसभरात फॉर एक्झाम्पल 20 किंवा 30 सपोज केसेस आहेत, एवढ्या 30 केसेस हँडल होणार आहेत, तर ते सिक्वेन्शियली एक एक हँडल होत राहतात. पण ते सर्वांचा नंबर लागतो असं नसतं. तर ते झालं काय की जी आपली केस होती ज्युनियर अकाउंट असिस्टंटची, तर ती हिअरिंगला त्या दिवशी त्याचा नंबरच नाही लागला. ओके, त्याला असंही म्हणतात सोप्या भाषेत की ते मॅटर रीच नाही झालं, ठीक आहे ना. म्हणजे लिस्टमध्ये फॉर एक्झाम्पल आपला एक 20 नंबर असेल तर ते 20 नंबरपर्यंत पोहोचलंच नाही कोर्ट. काही मॅटर कसे असतात मुलांना, एक्झॅक्टली टाईम नाही सांगू शकत. समजा आधीचे 10 केसेस आहेत तर ते एक टेंटेटिव्हली शेड्यूल दिलेलं असतं की कोणत्या केसला कोणत्या हिअरिंगला किती टाईम कन्झ्युम होईल एक्झॅक्टली कोणीच सांगू शकत नाही, कोर्ट पण सांगू शकत नाही. ते डिपेंड्स असतं की किती वेळ एक्सटेंड होईल. तर अशा कारणामुळे कोर्टमध्ये ते मॅटर रीच झालं नाही 10 सप्टेंबरला, ठीक आहे. आता काही स्टुडंट्सनी ऑनलाईन पण चेक करून बघितलं तर ऑनलाईन त्यांना डायरेक्ट डिसेंबरची वगैरे डेट दाखवत आहे. सो दिस इज नॉट द फॅक्ट. मुलांना तुम्हाला क्लिअर करायची गोष्ट की बिकॉज ते मॅटर रीच नाही झालं तर आपल्या वकिलांनी ते आजच म्हणजे आज 15 सप्टेंबर 2025 मंडे, आज त्यांनी ते कोर्टमध्ये ते मॅटर मेन्शन केलेलं आहे, ठीक आहे. ते मॅटर मेन्शन केल्यानंतर त्याची लवकरात लवकर डेट देण्यात येते आणि ते उद्या म्हणजे 16 सप्टेंबर उद्या आपल्याला ते ऑफिशियली वेबसाईटवर वगैरे पण ते अपडेट करतील आणि आपल्याला ते समजेल की एक्झॅक्टली नेक्स्ट हिअरिंग डेट काय राहणार आहे ते, ठीक आहे. सो नेक्स्ट हिअरिंग डेटला डेफिनेटली वी आर एक्सपेक्टिंग समथिंग प्रॉम्प्ट नाव की खूप दिवस झाले तर आपल्याला लवकरात लवकर निकाल लागला पाहिजे. ट्रान्सपरन्सी हवी आहे, पण असं पण नको की निकाल एवढा लेट झाला की ते म्हणजे ट्रान्सपरन्सी भेटून पण अर्थ नाही आहे, असं नको व्हायला. तर डेफिनेटली लवकरात लवकर ट्रान्सपरन्सी हवी, त्याच्यासाठीच आपली फाईट आहे. सो वी आर वर्किंग ऑन दिस. मुलांना जे आपल्या हातात आहे त्या हिशोबाने चाललं आहे. आता काही गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या आहेत. मॅटर रीच होणं, समोरचा रिस्पॉन्डंट त्या मिटिंगला येणं, त्यांनी रिस्पॉन्स देणं, त्याच्यानंतर कोर्टची नोटीस सर्व होणं, या गोष्टी काही आहेत त्या आपल्या कंट्रोलमधल्या नाही आहेत. पण ठीक आहे, ॲट द एंड जे कोर्ट करत आहे ते काम आणि ते आपल्या परीने जेवढं शक्य आहे आपले वकील ते करतात. तो पुढचे अपडेट जसंही भेटेल मी तुमच्यापर्यंत नक्कीच कळवेल, ठीक आहे. चलो, जय हिंद, जय भारत, बाय बाय.